हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सकाळी एका बंधूने बोलले, फादर मला बोलायचं होतं काहीतरी आणि मी बोलून टाकला दुसरा काय. हालेलुया. मला खरोखर काय बोलायचं होतं ते नाही, मी दुसरं काहीतरी बोलून टाकलं. प्रेज द लॉर्ड. फादर क्षमा असतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असे का होत आहे? मला खरोखर काहीतरी बोलायचं आहे, नंतर मी पश्चाताप करत बसतो की मी दुसरं काहीतरी बोलून टाकलं. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी पवित्र आत्म्याने आपल्याला एक मार्गदर्शन दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हे मार्गदर्शन आहे लूका शुभ वर्तमान 24वा अध्यायातील 49वा वचन. माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुम्हाकडे पाठवितो. तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हा, तोपर्यंत या शहरात राहा. त्याने देऊ केलेले काही आहे देणगी. अभिवचन देणगी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या देणगीने तुम्ही भरेपर्यंत तुम्ही जिथे बसलेला आहे ती जागा सोडून नाही जायचं. हालेलुया. एकदा तुम्ही त्या देणगीने भरलं तर योग्य शब्द मात्र तुमच्या मुखातून निघणार, योग्य विचार मात्र तुमच्या डोक्यामध्ये येणार. अन्य विचार आलं तरी योग्य विचार त्या अन्य विचाराला दूर करून तुमच्या डोकं स्थिर करून घेणार. हालेलुया. म्हणून या वचन एकदा आपण हात वर करून या वचनाची आपण घोषणा करू. पहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुम्हाकडे पाठवितो. तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल, तोपर्यंत या शहरात राहा. लूका शुभवर्तमान संत लूकने लिहिले आणि तोच संत लूकने प्रेषितांच्या कृती पण लिहिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 24वा अध्याय शेवटचा अध्याय. प्रेज द लॉर्ड. आणि आता प्रेषितांच्या कृत्यामध्ये पहिल्या अध्यायातील 8व्या वचनामध्ये परत याच वचनांचा जे कंटिन्युएशन आहे ते आपल्या तिकडे सापडत आहे. आपण ऐकूया. प्रेषितांच्या कृत्य पहिल्या अध्यायातील 8वं वचन. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि येरुशलेमेत व सर्व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशूचा साक्षी बनण्यासाठी आपल्या सर्वांना या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकदा पवित्र आत्मा आपली ताबा घेतली तर आपण कधीही चुकीच्या मार्गातून जाणार नाही. ज्या मार्गातून जायला पाहिजे पवित्र आत्मा तिकडे बरोबर आपल्याला घेऊन जाणार, वातावरण तयार करून देणार. हालेलुया. तुला जे बोलायची इच्छा आहे तू तिकडे पोहोचल्यावर समोरचा माणूस ते शब्द तुला बोलणार. प्रेज द लॉर्ड. तुला कधी कधी तोंड उघडावं पण लागणार नाही. हालेलुया. हालेलुया. या सगळ्या वातावरण तयार करण्याचं काम पवित्र आत्मा करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, आपल्याला ज्या पवित्र आत्म्याने आपल्याला निवडलेलं आहे त्या पवित्र आत्म्याबरोबर विश्वास राखण्याची गरज आहे.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू. विश्वास आणि बाकी अनेक गोष्टींचा आपसात संबंध नाही म्हणून परमेश्वर आपल्याला शिकवत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. मी नियम पाळतो म्हणून बोलणारा माणूस आशीर्वाद आहे. नियमाचा आशीर्वाद त्याच्यात नाही आहे. नियम पाळायलाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी नियम पाळतो म्हणून अहंकाराच्या लेवल मध्ये जाऊन उपयोग नाही. नियम पाळायलाच पाहिजे. मी नियम पाळतो म्हणून सर्व ठिकाणी मी पहिल्या खुर्चीवर बसणार. हालेलुया, ते नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण या अभिषेकाबद्दल गलातीकरास लिहिलेले पत्र 3 अध्यायामध्ये जरा जाऊया. 11व्या वचनापासूनचे वचन आता ऐकूया. नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरविण्यात येत नाही हे उघड आहे, कारण नीतिमान विश्वासाने जगेल. हालेलुया. नीतिमान विश्वासाने जगणारा जो माणूस आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू. मी नियमानुसार जगतो. नियमानुसार जगायला पाहिजे. नियम तोडून कोणी जगायचं नाही. हालेलुया. तरी तुला सामर्थ्य पुरवण्याचं काम नियम नाही करत तर पवित्र आत्मा करत आहे. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. मला चालवण्याचा जे अधिकार आहे ते मी पवित्र आत्म्याच्या हातामध्ये द्यायचे. Praise the Lord. Hallelujah. तेव्हा माझ्या अंगावर आलेले आज सकाळी एका बोटीतील लोक बोट काढत आहे. आशीर्वादासाठी फोन केला. Praise the Lord. हालेलुया. त्यांनी मला सांगितलं फादर बोटीतून थोडा आवाज आहे. हालेलुया. येशूने संदेश दिला की ज्यांच्या आशीर्वादाची गरज नाही, ज्यांचा आशीर्वाद कधीच घ्यायला नको, अशा कोणाला तरी त्यांनी या बोटीत चालवलेला आहे. ज्यांच्यापर्यंत कधी जायला नको आहे त्यांच्यापर्यंत गेले. हालेलुया. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवायच्या पाळी कुठेतरी मला तरी आला. Praise the Lord. हालेलुया. धन्यवाद येशू. थोडक्यात बोललं तर आशीर्वादाच्या ऐवजी या बोटीवरती एक शाप आलेला आहे. एकदा त्या शाप त्या बोटीवरती आलं तर त्या बोटीच्या संबंधामध्ये भयंकर डोकदुखी पाठोपाठ येत राहणार. पाठोपाठ येत राहणार. प्रेज द लॉर्ड. मार्ग काही आहे आता ऐकलेले वचन काय लिहिलेलं आहे तिकडे? नीतिमान विश्वासाने जगेल. नीतिमान विश्वासाने जगणार. हालेलुया. हे विश्वास कसं जुळवायचं? हे विश्वास कसं जुळवायचं ते आहे पुढच्या वचन. नियमशास्त्र तर विश्वासाचे नव्हे, परंतु जो त्यातील कृत्ये आचरितो तो त्याच्या योगे जगेल. आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापांपासून खंडणीमधून सोडविले. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या मरणाद्वारे येशू ख्रिस्ताने खंडणी भरून आपल्याला सोडलेला आहे. हे कशा
आली आहे. पुढच्या वचन. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. यात उद्देश हा की अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. आज्ञाविषयीचे अभिवचन सगळ्यांना मिळावे. हालेलुया. अगोदर फक्त यहुदी लोक आम्हाला काहीतरी आशीर्वाद मिळणार म्हणून वाट पाहत होते. Praise the Lord. देवाच्या अनंतकालिक योजनेनुसार हालेलुया विश्वासाच्या मार्गामध्ये हे जे आशीर्वाद आहे ते दोघे तिघांना नाही, थोड्या लोकांना नाही, तर जगामध्ये जन्मलेले सगळ्या देवाच्या लेकरांना या अभिवचन आता पुढे बोलणार. कोणाच्या तरी एका पायाच्या गुडघ्याचे जे दुखणे होते ते पण प्रभूने आता दूर केलेलं आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्यामध्ये अनेक लोकांना अनेकांसाठी प्रार्थना करायला पवित्र आत्मा सामर्थ्य पुरवत आहे. तुमच्यामध्ये कोणतरी एक व्यक्ती अंधाराच्या वातावरणामध्ये जीवन जगत आहे आणि अंधाराच्या सगळ्या शक्ती तुमच्या सोबत अजूनपर्यंत आहे. हालेलुया. अंधाराच्या शक्ती आणि अंधाराच्या संबंधात सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत अजूनपर्यंत आहे. हालेलुया. पश्चाताप करायचं, शुभ वर्तमानावर विश्वास ठेवायचं आणि जीवन पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने नवीन दिशामध्ये जगण्यासाठी कृपा मागायची. तेव्हा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये कार्य करणार. कोणाच्या तरी पूर्ण पाठ दुखत होते, ते पूर्ण पाठीच्या दुखणे प्रभूने आता दूर केलेला आहे. मानेच्या भागातील त्रास कोणाच्या तरी प्रभूने बरे केलेला आहे. एका डोळ्याचा दुखणे प्रभूने आता पूर्णपणे बरे केलेला आहे. एका डोळ्याचा त्रासच प्रभूने दूर केलेला आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन.